बैलगाडीचे मालक मुख्यमंत्री आहेत आणि बैलगाडी ओढणारे एक बारामतीकर आहेत आणि दुसरे ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचं वर्चस्व ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकार त्यांच्या हाती ठेवलेत असा टोला वडेट्टीवार यांनी मारलाय। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा समन्वय उत्तम असल्याने फारसा फरक पडणार नाही असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलंय। आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकांचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही।